नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार या संदर्भात चर्चा करत असतो आणि तज्ञांकडून मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आज जागतिक संधिवात दिवस आहे आणि त्यामुळे आजचा आपला विषय पण अगदी आपल्या जिव्हाळ्याचा आहे. आणि तो घरात कोणाला जरी तो त्रास असेल तर तो म्हणजे गुडघेदुखी आणि गुडघ्यांचे आजार. तर गुडघ्यांच्या संधिवातावरील प्रगत उपचार या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रमोद भोर. स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर प्रमोद भोर हे 16 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले आघाडीचे जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपिक सर्जन आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास 15,000 शस्त्रक्रिया केल्या आहेत. ते वाशीमधील फोर्टिस हॉस्पिटल आणि खारघर मेडिसिटी हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक विभागाचे संचालक आहेत. डॉक्टर प्रमोद भोर नवी मुंबईमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजेच यंत्रमानवाच्या सहाय्याने गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करणारे पहिले सर्जन आहेत. आणि या संदर्भात अजून माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात आधी डॉक्टर, संधिवात काय असतो आणि त्यांचे नेमके प्रकार कोणते या संदर्भात सांगा. आज जागतिक संधिवात दिवस आहे. संधिवात म्हणजे काय? संधिवात म्हणजे आपण कॉमनली सगळीकडे आजकाल इंग्लिश जरा जास्त कॉमन झालं तर आर्थरायटिस असं आपण म्हणू. तर संधिवात म्हणजे आर्थरायटिस हे प्रत्येक जॉईंटमध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतं. एकपेक्षा जास्त जॉईंट ज्या वेळेला इन्व्हॉल्ड असतो, ज्याच्यामध्ये जॉईंट दुखी असते, सांधे दुखी असते किंवा त्या सांध्यामध्ये सूज असे निर्माण होते, त्याला आपण संधिवात असं म्हणतो. संधिवातमध्ये होतं काय? त्याच्यामध्ये असं होत असतं की जॉईंटमध्ये जर आपण कुठलाही जॉईंट पाहिला तर कुठल्याही सांध्यांमध्ये एक बोनच्या वरती एक कार्टिलेज हे एक स्मूथ मुवमेंटसाठी असतं आणि मध्ये द्रव असतं, म्हणजे दॅट इज फ्लुईड, जॉईंट फ्लुईड, ज्याला सायनोव्हेल फ्लुईड असंही म्हणतो आपण. तो जॉईंटमध्ये जी स्मूथ मुवमेंट असते ते कार्टिलेज आणि सायनोव्हेल फ्लुईडमुळे असते. ज्या वेळेला हे कार्टिलेज हळूहळू खराब होतं आणि त्यामध्ये हळूहळू ते खड्डे निर्माण होतात, त्यामुळे फ्रिक्शन होतं आणि ते द्रव जे आहे सायनोव्हेल फ्लुईड ज्या वेळेला कमी होतं त्यावेळेला संधिवातमध्ये सगळ्यात कॉमन जो प्रकार आहे तो म्हणजे वयाप्रमाणे होणारा आहे, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हटलं जातं. पण बाकीचेही 100हून अधिक प्रकार आहेत संधिवातामध्ये. त्यात नंबर 1 म्हणजे रुमटॉईड, जे सगळ्यात कॉमन आहे. रुमटॉईड म्हणजे ज्याच्यामध्ये RA फॅक्टर वगैरे पॉझिटिव्ह येतं. कधी कधी गाऊट म्हणजे युरिक ॲसिड वाढलेलं असतं, तेही काही लोकांमध्ये दिसतं. गाऊट हा जॉईंटमध्ये जाऊन अडकतो. रुमटॉईड हा जो प्रकार आहे हा सगळ्या छोट्या छोट्या जॉईंट्समध्ये पण एफेक्ट करतो. बऱ्याचशा लोकांना वाटतं की संधिवात फक्त वयस्कर लोकांनाच होतो. तसं नाही, लहान मुलांनाही होऊ शकतो. त्याला जुवेनल रुमटॉईड आर्थरायटिस म्हणतात. संधिवात हा प्रकार असा आहे की जो लहानपासून मोठ्यामध्ये सगळ्यांमध्ये एफेक्ट करतो. जवळजवळ पाहायला गेलं तर आपण जवळजवळ 15% इंडियन पॉप्युलेशनमध्ये संधिवात हा पाहिला जातो, विच इज अ व्हेरी बिग पॉप्युलेशन. आणि कॅन बी ट्रीटेड विथ सिम्पल मेडिसिन्स आणि अप टू अ सर्टन एक्सटेंट. जसं मी एक सर्जन आहे, तो ट्रीटमेंट माझ्याकडेही होते, ज्याच्या वेळेला सर्जरीही लागू शकते पेशंटला. तर ज्या वेळेला आपण ट्रीटमेंट लवकर सुरू करतो वाताची, संधिवाताची, ती ट्रीटमेंट मेडिसिन्स आणि ह्याच्यानेही होते. आणि ज्या वेळेला आपण काळजी घेत नाही त्यावेळेला सर्जरी ही गोष्ट लागू शकते. संधिवात अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून काळजी घेतली पाहिजे. बरोबर. या संधिवात उपचारांमध्ये एक सर्जन म्हणून तुमची भूमिका काय आहे? जसं मी आत्ताच बोललो की संधिवाताची ट्रीटमेंट बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात आहेत. जसं वयाप्रमाणे ऑस्टिओआर्थरायटिस, रुमटॉईड, गाऊट. आपल्याला बेसिकली कुठल्या प्रकारचा वात आहे हे आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर हा जर वात रुमटॉईड आहे, गाऊट आहे, वयाप्रमाणे आहे, हे बघून आपण त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आपण काय करतो, बरेचदा पेशंट्स जे सुरुवातीला जातात, नाही दुखतं, सांधे दुखतात, आम्ही सोडून देऊ. त्यामुळे होतं काय की ते गोष्ट वाढत राहते आणि त्याने हळूहळू तो जो प्रकार आहे, कुठला सांधा जो आहे जो खराब होतो आहे, तो आपला सांधामध्ये दुखणं वाढत राहतं आणि ते ह्या परिस्थितीला पोचतं की त्याला परत औषध गोळ्यांनी किंवा मेडिसिन्स आणि फिजिओथेरपीने किंवा व्यायामाने बरं करता येत नाही. ज्या वेळेला ते बरं करता येत नाही त्यावेळेला माझी ट्रीटमेंट ॲज अ फिजिशियन म्हणजे ॲज अ मेडिसिन म्हणजे ॲज अ डॉक्टर कमी होऊन ॲज अ सर्जन म्हणून चालू होते. तर ज्या वेळेला मेडिसिन्स आणि फिजिओथेरपी काम करत नाहीत त्यावेळे माझी सर्जरी म्हणून मला पेशंटला रिप्लेसमेंट हे ऑप्शन द्यावे लागतात. कधी मला पेशंटला दुर्बिणीने कधी कमी असेल, म्हणजे जास्त झालेलं नसेल गुडघा वगैरे खराब, तर मी ते पेशंटचे गुडघे हे दुर्बिणीने साफ करून घेतो. तर काही छोट्या माइल्ड छोट्या सर्जरीज आहेत तेही करूनही मी पेशंटला पेन रिलीफ करू शकतो. सो ॲज अ सर्जन माझं काम त्याच वेळेला येतं ज्या वेळेला पेशंटचा आजार हा वाढलेला असतो.
त्यामुळे 90% ऑफ पेशंट्सनी तो आजार कमी जर कंट्रोल ठेवला तर माझी गरजच पडणार आहे. ॲज अ सर्जन म्हणून मला ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची गरजच पडणार नाही जर पेशंटनी सुरुवातीपासून काळजी घेतली तर. सो ते एक फार महत्त्वाची गोष्ट आहे जी समजायला पाहिजे. आणि आज जागतिक संधिवात दिवस आहे म्हणून आपण हे सगळ्यांपर्यंत पोहोचवणं पण गरजेचं आहे. बरोबर. रोबोटिक गुडघा बदलणं ही कॉन्सेप्ट नेमकी काय आहे? सो गुडघा बदलणे म्हणजे नी रिप्लेसमेंट ही सर्जरी ही बऱ्याच वर्षांपासून आपण करतो आहे. जसं मला आता 16-17 वर्ष झाले की मीच रिप्लेसमेंट्स करतो आहे. आणि टेक्निक्स मी आता जे 10-15 वर्षापूर्वी जसं रिप्लेसमेंट करतो आणि आत्ता जे रेग्युलर रिप्लेसमेंट करतो आहे त्यामध्येही फरक आहे. तो वी आर अपग्रेडिंग अवरसेल्स. आपल्याला प्रत्येक टेक्निक बदलावी लागते आणि त्यामुळे आपल्याला आज जे रिप्लेसमेंट आहे त्याप्रमाणे आपण पेशंट्सला त्याचा फायदा करून देऊ शकतो. रोबोटिक्समध्ये आम्ही नेमकं करतो काय की रोबोटिक्समध्ये जे नी रिप्लेसमेंट जे होतं बेसिकली नी रिप्लेसमेंटमध्ये होतं काय की ज्या वेळेला 2 गुडघे आहे 2 बोन आहेत गुडघ्यामधले म्हणजे दॅट इज फिमर जो मांडीचं हाड आहे आणि टिबिया जे पायाचं हाड आहे त्याची जी कार्टिलेज खराब झाली आपण ते कार्टिलेज साफ करतो आणि त्यावरती कॅप्स बसवतो. हे गोष्ट मी आत्तापर्यंत स्वतःच विथ हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट्स ते करत आलो की सॉनी कट करून ते जो घासून आणि त्याचवरती आम्ही जी कॅप बसवायचं असं. सो जी कॅप बसवतो आपण त्याच्यामध्ये होतं काय की देर कॅन बी लाईट मिसमॅच वगैरे वगैरे हे असू शकतं. रोबोटिकमध्ये तसं होत नाही. रोबोटिकमध्ये द ॲक्युरेसी विच आय एम डुईंग द सर्जरी इज मोर. सो जो रोबोटिकचा प्रेसिशन आहे कटिंगचा इज अप टू सब मिलिमेट्रिक ॲक्युरेसीमध्ये ते म्हणतात. त्यामुळे जे बोन्स वरती जे इम्प्लांट आम्ही जे बसवतो ते एकदम परफेक्ट बसतं. प्लस त्यामुळे त्या रोबोटिक्समध्ये आम्ही नॉर्मली प्रत्येक पेशंटला बिफोर सर्जरी CT स्कॅन करून घेतो आपण. ज्यावेळेला आपण CT स्कॅन करतो त्यावेळेला जे आधीच सर्जरीच्या आधीच एक व्हर्च्युअल सर्जरी मी केलेली असते माझ्या लॅपटॉपवरती की मी ह्या पेशंटचं ह्या प्रकारे इम्प्लांट बसेल सगळं बसेल. त्यामुळे रोबोटिक्समध्ये माझे सर्जरी बिफोर सर्जरीज म्हणजे बिफोर टेकिंग द पेशंट ऑन टेबल मला माहिती आहे की मला ह्या पेशंटला ह्या गोष्टी लागणार आहेत. सो रोबोटिक्सचा हा एक फायदा होतो की बिफोर सर्जरी मला सगळं प्लॅनिंग आहे. आफ्टर सर्जरी ड्युरिंग सर्जरी इट फिट्स प्रॉपरली आणि अलाइनमेंट अँड एव्हरीथिंग इज व्हेरी परफेक्ट. प्लस रोबोटिक्स हे म्हणजे बेसिकली सर्जरी करताना मीच ओपन करतो. रोबोटचं काम फक्त एवढंच आहे की त्याने ते कट्स घ्यायचे त्याने ते फिक्स करायचं प्रॉपरली. हे रोबोटिक सर्जरी. बरोबर. मग हे गुडघा बदलण्यासाठी कोणत्या प्रकारचे रोबोट्स उपलब्ध आहेत? आता रोबोटिक जरी आपण म्हटलं की एवढं प्रचलित नाही आहे किंवा कॉमन नाही आहे तरी पण इट हॅज बीन देअर सिन्स मेनी इयर्स. सुरुवात तर म्हणायला 90sमध्येच झालेली आहे रोबोटिक्सची. नी रिप्लेसमेंट 2000मध्ये पहिल्यांदा झालेलं रोबोटिक्सनी 2000 साली. सो आता हळूहळू जे रोबोट्स आले ते आय विल से 3rd किंवा 4th जनरेशन रोबोट्स आहेत ते. दे आर ऑटोमॅटिक रोबोट्स. जर आपण ओव्हरऑल पाहिले तर देर आर 3 to 4 काइंड्स ऑफ रोबोट्स दॅट आर देअर इन आपल्या देशामध्ये पण आपण पाहू तर. पण मेन 2 कॅटेगरीज आहेत. एक आहे इमेजलेस म्हणजे ज्याच्यामध्ये CTचा वापर होत नाही आणि एक आहे विथ CT म्हणजे ज्याच्यामध्ये आपण CT पेशंटचा एक्स्ट्रा करावा लागतो आपल्याला. तो CT स्कॅन न करता ज्यावेळेला आम्ही रोबोटिक सर्जरी करतो त्यावेळेला आम्ही डायरेक्टली पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन आपला एक्सरे पाहिलेला असतो. आम्ही डायरेक्टली जे बोन आहे ते मार्क करतो बोनवरती आणि त्याचा 3D इमेज हे माझ्या रोबोटचा जो मार्कर्स आहेत ते कॅप्चर करतात आणि एक 3D इमेज फॉर्म होतो आणि तो मी फायनलाइज मग त्यावेळेला करतो. बट ज्यावेळेला माझ्याकडे CT आहे सो दुसरी जी कॅटेगरी आहे दॅट इज CT बेस्ड दॅट इज इमेज बेस्ड रोबोटिक्स. इमेज बेस्डमध्ये काय होतं की ज्याच्यामध्ये मी CT करतो पेशंटचा. CT स्कॅनमध्ये तो माझ्याकडे ऑलरेडी प्लॅन आलेला आहे सगळं रेडी आहे. सो आय नो व्हॉट आय एम गोइंग टू डू. सो रोबोटिक्सचा बेसिक फायदा हा आहे की वी हॅव टू गो फॉर बेटर ॲक्युरेसी. सो आय फील की CT बेस्ड हा बेटर राहतो कारण माझ्याकडे ॲक्युरेसी जास्त मिळते. मला सगळं कळतं आधीच की बाबा CT आहे ह्या पेशंटला हे लागणार आहे. प्लस ज्यावेळेला मी पेशंटचं सर्जरी करताना परत मार्किंग करतो डबल चेक होतं म्हणजे CTचा इमेज आणि मी बनवलेला 3D इमेज हे दोन्ही सुपर इम्पोज करतं रोबोटिक्सचा जो सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आणि देन माय फायनल डिसिजन कम्स. सो रोबोटिक्स विथ CT इज गिविंग मी अ डबल चेक म्हणजे मला त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता फार कमी राहते. सो मला जे अचीव करायचं आहे विथ रोबोटिक्स म्हणजे परफेक्ट जॉईंट ते मी करू शकतो. हे रोबोटिक्सचा
सी टी बेस्ड रोबोटिक्सचा फायदा आहे. आणि इमेज बेस विदाऊट इमेजमध्ये हा राहतो की आय कॅन गेट अ बेटर ॲक्युरेसी बट लेसर प्रिसिशन आय वुड से. सो तो डबल चेकचा एक फायदा निघून जातो त्याच्यामध्ये. बरोबर. हे 2 प्रकार आहेत. मग हे रोबोटिक गुडघे बदलणं याचे नेमके फायदे कोणते आहेत, म्हणजे लोकांनी याकडे का वळावं? सो जसं मी सुरुवातीला बोललो की नी रिप्लेसमेंट मध्ये 2 गुडघ्यांचं आपण 2 हाडांच्या वरती आपण कॅप बसवतो. एक टिबिया आणि फिमरमध्ये दोन्ही कॅप बसवले जातात, मध्ये पॉलिथिलीन स्पेसर लावला जातो. सो हे रिप्लेसमेंट मी ज्या प्रकारे सुरुवातीला करत होतो 10-15 वर्षापूर्वी आणि आत्ता मी ज्या प्रकारे विदाऊट रोबोटिक्स पण करतोय, सर त्याच्यामध्ये पण ही भरपूर फरक आहे. सो ते आम्ही कधी सांगत नाही कोणाला, कारण त्याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नसतं की कारण दॅट इज अ अपग्रेडेशन दॅट वी आर डुईंग. सो मी जर पाहायला गेलं माझे पेशंट जर 10-12 वर्षापूर्वी मी पेशंटला 2-3 दिवस झोपून ठेवायचो, नंतर मग त्यांना उभं करायचो. पण आज माझ्या सर्जरीमध्ये कुठलीही सर्जरी असो नी रिप्लेसमेंटची, सकाळी ऑपरेट केलं तर पेशंटला संध्याकाळी मी उभं करतो आणि चालवतो. द रिझन बिईंग की वी हॅव आपण त्या प्रकारे अपग्रेड केलेलं आहे आपल्याला स्वतःला. रोबोटिक्स हे त्याच्यामधलंच पुढचं पाऊल आहे की फर्दर अपग्रेडेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये वी आर एबल टू अचीव. तर रोबोटिक्सचे फायद्यामध्ये हे आहे की बिकॉज माझं जे मी तुम्हाला सांगितलं आधीच की जे इम्प्लांट बसतं ते एकदम चांगल्या प्रकारे बसतं आणि जे एकदम फिट बसतं. प्लस अलाइनमेंट, जी बोनची अलाइनमेंट असते पायाची, ती एकदम परफेक्ट होते. अलाइनमेंट ही कन्फर्म्ड असते. मला स्क्रीनवर दिसते की ओके किती डिग्री आहे आणि काय आहे. ती अलाइनमेंट ज्या वेळेला कन्फर्म्ड असते माझ्याकडे, त्यावेळेला आय नो की दिस इज गोइंग टू बी. ह्या अलाइनमेंटमुळे पेशंटच्या जे जॉईंटची लाईफ आहे ती पण वाढते. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो फर्स्ट फायदा आहे की लाईफ ऑफ द जॉईंट इन्क्रीजेस. सेकंड फायदा आहे की द सर्जरी इटसेल्फ माझं जो, कारण आधीच प्री प्लॅनिंग आहे, त्यावेळेला करताना मला सॉफ्ट टिश्यू ज्याने म्हणजे मसल्स आणि हे जे आहे ते मला भरपूर कमी कट करावे लागतात. कमी तर सॉफ्ट टिश्यू जे सर्जरी आहे ते कमी कट होतात. त्यामुळे पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पेन कमी होतं. सॉफ्ट टिश्यू एन्व्हलप जो आहे बोनचा तो तसाचा तसा राहतो. तिसरं त्याच्यामुळे बोन ब्लड लॉस कमी होतो. चौथं बोन लॉस पण कमी होतो, कारण ज्या प्रकारे बोन रोबोट कट करतो त्याच्यामध्ये बोन लॉस पेशंटचा बऱ्यापैकी कमी होतो. बोन पण वाचतं, ब्लड पण कमी जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेन की आत्तापर्यंत पण पेशंट माझे खुशच होते की माय नी रिप्लेसमेंट पेशंट्स वर हॅपी. मग आता काय आहे बदल? सो माझा जो बेस्ट रिझल्ट आहे मी आत्तापर्यंत करतो आहे त्याचा, माझा जो बेस्ट रिझल्ट आहे, सेम रिझल्ट मी प्रत्येक पेशंटला जर देऊ शकेन, सो त्याच्यामध्ये मला रोबोट हेल्प करतो. सो मिररिंग ऑफ माय बेस्ट रिझल्ट इज वॉट द रोबोटिक्स इज गिविंग मी. की मी जर 3 लाईन्स काढतो आहे तर 3मध्ये थोडा तरी फरक येणारच आहे. बट वेन अ मशीन इज डुईंग इट प्रिसाइजली देन दॅट बिकम्स माय प्लस पॉईंट आय वुड से. की त्यामुळे मला फायदा होतो की प्रत्येक पेशंटला माझा एक्सरे पोस्ट ऑपरेटिव्ह सेम येतो, अलाइनमेंट सेम राहते आणि बेस्ट रिझल्ट मी देऊ शकतो पेशंटला. बरोबर. डॉक्टर, तुम्ही आता याचे फायदे सांगितलेत, तर याचे काही तोटे पण आहेत का? पाहायला गेलं तर ॲज सच नाही. तोटे मी म्हणू शकेन म्हणजे ज्या वेळेला डिफॉर्मिटी जास्त होते. सो आता माझ्याकडे जे पेशंट्स आहेत, आपल्याकडे मी जसं सांगितलं की गुडघा दुखतोय म्हणजे दुखत राहतोय, आपण ट्रीटमेंट घ्यायला येत नाही लोकांकडे, पेशंट डॉक्टरकडे नको इकडे जाऊन चोळून घेऊ, मसाज करू, हे करू ते करू, त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आणि आपण ट्रीटमेंट करत नाही. त्यामुळे गुडघे पूर्ण बाक येईपर्यंत सरळ तोपर्यंत आपण जात नाही. ज्यावेळेला जास्त झीज होते तर मला ज्या पेशंटला मी म्हणतो ना की पोस्ट ऑपरेटिव्ह पेन कमी होतं हे सगळं, त्यावेळेला मला त्यांना तेवढं देता येत नाही जे मला नॉर्मली देऊ शकतो रोबोटिक्समध्ये पण किंवा कन्व्हेन्शनलमध्ये पण. तर त्यावेळेला माझा रोबोटिक्सचा जो हे कमी होतो थोडासा. प्लस मी हे म्हणेन की बिकॉज रोबोटिक्स इज अ कॉस्टली अफेअर, थोडंसं एक सगळ्यात जर नेगेटिव्ह म्हणायचं तर इट इज गोइंग टू बी अ कॉस्टली अफेअर बिकॉज रोबोट इटसेल्फ इज अ कॉस्टली अफेअर. तो थोडा कॉस्ट पेशंटची वाढते. दॅट इज द ओनली निगेटिव्ह थिंग मला जे मेजरली सांगता येईल. जर कॉस्ट वाईज जर आपण पाहिलं रोबोटिक हे थोडंसं ॲज कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल महाग पडतं. बट इन अ वे जर पाहायला गेलं तर जसे जसे रिकव्हरी, बिकॉज रिकव्हरी टाईम फास्ट असतो, रोबोटिक्समध्ये आपले पैसे वाचतात, कारण आपल्याला फिजिओथेरपी, पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी ह्या सगळ्या गोष्टींमधले आपले पैसे वाचतात आणि टाईम आपण पेशंट लवकर कामाला वगैरे किंवा लवकर ह्याच्याला जाऊ शकतो, त्यामुळे टाईम वाचतात. आता मी रोबोटिक्सला 6-8 महिन्यापासून वाशीमध्ये करत आहे.
तर तिथे मी हे पाहिलेलं आहे की जे माझे पेशंट्स आधी वॉकर जे आहे पेशंट पोस्ट ऑपरेटिव्ह वॉकर घेऊन चालतो, तर रोबोटिक्स नंतर पेशंट घरी जाताना वॉकरच्या शिवाय जातो जास्त कॉमनली. बरेचसे पेशंट्स विदाऊट वॉकरच जातात, त्यांना गरजच नाही पडत. ते म्हणतात नको, आम्हाला पेन नाही, आम्ही कॉन्फिडंट आहोत, आम्ही चालू शकतो. हे रोबोटिक्स नंतर हे मला पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच या विषयावर अजून थोडी चर्चा करूया. तर डॉक्टर प्रमोद भोर यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रमोद भोर. गुडघ्याच्या संधिवातावर प्रगत उपचार या संदर्भात आपण चर्चा करत होतो आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात. तर रोबोटिक तंत्राने गुडघे बदलणं याबद्दल आपण बरंच बोललो, पण हे करणं आवश्यक आहे का? ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. सो रोबोटिकनी करा किंवा जर ॲडवाईस असेल तर रिप्लेसमेंट करा, पण रिप्लेसमेंट करून घ्या. आपल्याकडे बरेचसे पेशंट्स साहजिक आहे, घाबरणे हे साहजिक आहे. जर आपल्याला शस्त्रक्रिया सांगितली गेलेली आहे, सर्जरी सांगितली गेलेली आहे, कुठल्याही शस्त्रक्रियेला माणूस घाबरतो, हे स्वाभाविक आहे. पण घाबरून ट्रीटमेंट न करणे हे चुकीचं आहे. जर आपण ट्रीटमेंट करत नाही आहे तर आपण पुढे स्वतःलाच त्याच्यामध्ये त्रास वाढवून घेतो आहे. सो बरेचसे पेशंट आम्ही ज्या वेळेला सांगतो की तुम्ही रिप्लेसमेंट करून घ्या, त्यावेळेला इमिजिएटली तयार होत नाहीत. ते नंतर थांबतात, वाढल्यानंतर परत स्वतःहूनच आमच्याकडे येऊन रिप्लेसमेंट करतात. बरेचसे अशाकडे माझ्याकडे झालेत की आउट ऑफ स्टेशनचे पेशंट येऊन बॅग घेऊन आलेले आहेत की मी आज ॲडमिट व्हायला चालू आहे. तसंही होतं. बट काय होतं की ही जी ट्रीटमेंट आहे ही करणं महत्त्वाचं आहे. रोबोटिकनी करा किंवा नॉन रोबोटिकनी करा, करणं महत्त्वाचं. असं नाही आहे की रोबोटिकनीच करा. रोबोटिकचे फायदे आहेत ते आपण ऑलरेडी बोललो आहे. ज्यांना ते फायदे पाहिजे असतील, जे हे असतील त्याप्रमाणे ते होईल. पुढे चालून रोबोटिक ही एव्हरीडे सर्जरी होईल. जशी आधी आम्ही आर्थ्रोस्कोपी काहीच सेंटरला व्हायची, तर आता सगळीकडेच होते, सगळ्या सेंटरला होते. तसंच रोबोटिक्स पण आता थोड्या सेंटर्समध्ये आहे, हळूहळू ते सगळ्या सेंटर्समध्ये होणार आहे. सो हे पुढे होणारच आहे. बट ज्या वेळेला आपल्याला करायला पाहिजे, सो ॲज ॲडवाईज बाय द सर्जन ऑर यू टेक ओपिनियन, सेकंड ओपिनियन घ्या, 2-3 डॉक्टरांचं ओपिनियन घ्या, पण ट्रीटमेंट करून घ्या. माझं सिम्पल म्हणणं हे राहील. मग आता हे गुडघा बदलणं, आता या ऑपरेशनला बरेच लोक घाबरतात, तुम्हीच म्हणालात. तर हे न होण्यासाठी काही आपण काळजी घेणं गरजेचं आहे का? जसं सुरुवातीला आपण ज्यावेळेला संधिवाताच्या प्रश्नावर होतो त्यावेळेलाच मी सांगितलं की पेशंट्स बरेचसे ट्रीटमेंट सुरू करतात, औषधं घेतात, नंतर विसरून जातात. आराम पडला की आपण विसरून जातो की आपल्याला काही त्रास आहे. तर हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की आपल्याला गुडघ्याचा त्रास आहे किंवा आपल्याला ज्यांना बेसिकली गुडघ्याबद्दल बोलतो तर ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्हाला गुडघ्याचा त्रास आहे आणि आपण त्याप्रमाणे एक्सरसाइज करायला पाहिजे, व्यायाम करणं गरजेचं आहे. सो रेग्युलर व्यायाम करणे, ज्यांना त्रास आहे त्यांनी मांडी न घालणे, खाली पायावर न बसणे, कॅल्शियम व्हिटॅमिन डी हे रेग्युलरली घेत राहणे, ह्या गोष्टी आहेत ज्याच्याने आपण रिप्लेसमेंट ही गोष्ट टाळू शकतो. लोकांना जोपर्यंत लक्षात असतं की आमचं दुखणं आहे तोपर्यंतच त्या गोष्टी लक्षात राहतात, नंतर विसरून जातात आणि त्यामुळे रिप्लेसमेंट मला करावी लागते. त्याला काही पर्याय उरत नाही. बरोबर. डॉक्टर, एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया करता येतात का? हो, करता येतात. सो आम्ही प्रत्येक पेशंट जे आहेत त्यांच्या हिशोबाने हे सांगतो की जर दोन्ही गुडघे इक्वली खराब आहेत तर आपण इट इज बेटर टू गो हेड विथ बोथ नीज. हे करता येतं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बिफोर डुईंग दॅट आम्ही पहिल्या पेशंटचं इन्व्हेस्टिगेशन, तपासण्या करून घेतो की पेशंटला काय काय प्रॉब्लेम आहे, काय हार्ट वगैरे वगैरे सगळं चेक करून घेतो. जर ते सगळं क्लिअर असेल तर आपण दोन्ही गुडघे एकत्र करून घेतो. जर नसेल तर मग आपण एक आणि एक असं करता येतं, तेही करता येतं. प्लस काही पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये गुडघा चांगला आहे त्याच्यामध्ये आपण एक करतो आणि एक नंतर करता येतं त्याच्यामध्ये. बरोबर. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. तर तुमचे मनापासून धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमात आपण डॉक्टर प्रमोद भोर यांच्याकडून गुडघ्यावरच्या संधिवातावर कशा पद्धतीचे आधुनिक उपचार उपलब्ध आहेत याबद्दल माहिती घेतली. आशा करते तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तुम्हालाही या प्रकारचा काही त्रास असेल तर दिलेल्या पत्त्यावर नक्कीच संपर्क साधा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे